MMTTC आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर HRDC यांच्या संयुक्त विद्यमानाने शॉर्ट टर्म कोर्स आयोजित केलेला आहे। योगा अँड वेलनेस असं या शॉर्ट टर्म कोर्सची थीम आहे आणि मी डॉक्टर अनुराध चंद्रे, वाणिज्य विभाग प्रमुख, नवगण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय परळी वैजनाथ, जिल्हा बीड, महाराष्ट्र। मी या व्हिडिओमध्ये योगासंबंधी काही माहिती देत आहे। योग 3 स्तरावर काम करत असते, शरीराला अधिक फायदा मिळत असतो। पहिल्या ह्याच्यामध्ये योग हे मस्तिष्क आणि विचारावर परिणाम करते। आपल्यामधील नकारात्मक विचार काढून टाकण्याचं काम योगामुळे होत असते। जे आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये चिंता, तणाव असते तर याच्यापासून दूर ठेवण्याचं काम योगा करत असतो। नियमित योगा करण्याचे अनेक शरीराला फायदे मिळत असतात। शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा अत्यंत योग्य उपाय आहे। नियमितपणे योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहते आणि आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतः फिट राहण्यासाठी योगा हा रोज केलेला फायदेशीर ठरत असतो। तणावापासून मुक्ती योगामुळे मिळत असते। म्हणजे नियमित योगा केल्यास तणावापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते। सकाळी उठून रोज प्राणायाम किंवा मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवसभर एनर्जी मिळते आणि उत्साह कायम राहतो। आणि शरीरातील साखरेवर सुद्धा नियंत्रण मिळवता येते। आजकाल लहान वयात देखील लोकांना मधुमेह झालेला ऐकायला मिळतो। शरीरामधील इन्सुलिनचं प्रमाण घटलं की साखरेचं प्रमाण वाढतं। मात्र रोज योगा केल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। त्याचबरोबर वजन नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा योगाचा फायदा होत असतो। आजकाल खाण्याच्या इतक्या पद्धती बदलल्या आहेत की त्याचा परिणाम शरीर लठ्ठ होण्यावर म्हणजे होत असते आणि बऱ्याच जणांना ही समस्या असते। आणि योग केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते। योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते व पचनक्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामधली चरबी साठू शकत नाही। त्याचबरोबर योग केल्यामुळे किंवा योगा केल्यामुळे रक्तभिसरण चांगलं होते। योगामुळे शरीरातील रक्तभिसरण वेगाने होण्यास मदत होते। शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो। त्यामुळे श्वासोच्छ्वास योग्य तऱ्हेने घेतला जातो आणि रक्तभिसरण प्रक्रिया ही उत्तम होण्यास मदत होते। त्याचबरोबर योगा केल्यामुळे म्हातारपणात आरोग्याच्या समस्या ह्या निर्माण होत नाहीत किंवा त्या समस्या योगामुळे टाळता येतात। तरुणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असते, कारण त्यावेळी कितीही आजार आला तरी प्रकृती साथ देते। पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात आणि शरीरावर काही मर्यादा येतात। त्यामुळे सुरुवातीपासून जर योग करण्याची सवय असेल तर म्हातारपणात सुद्धा शरीर चांगले राहते आणि ताजेतवाने करता येते। आता योग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। योगा मधला सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे त्याला ध्यान किंवा मेडिटेशन असं म्हणतात। किंवा ध्यान करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते। काही मिनिट्स तुम्ही ध्यान लावून बसलात की तुमच्या मन आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो। सकाळी ध्यान केल्यामुळे तुमचं मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहतं। तसंच पूर्ण दिवस तुमचं मन एकाग्र, शांत, संतुलित राहतं। शिवाय दिवसभराच्या ताणतणावापासून दूर राहण्यास मदत होते। म्हणून आपल्या भारतामध्ये जी विपश्यना आहे, जे तथागत भगवान गौतम बुद्धांनी विपश्यना ही त्या काळामध्ये सांगितली, तर ती विपश्यना म्हणजेच मेडिटेशन ज्याचा प्रचार प्रसार जगभर झालेला आपल्याला दिसून येतो, त्यालाच मेडिटेशन म्हणतात किंवा त्याला ध्यान असं म्हणतात। म्हणजे ध्यान हे
एका ठिकाणी बसून डोळे बंद करून आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान असते. आपण स्वतः श्वास कसा घेतो आणि आतमध्ये श्वास घेतल्यानंतर तो बाहेर कशा पद्धतीनं बाहेर पडतो आणि आत जातो, ही जे ध्यान करण्याची पद्धत आहे ती बुद्धांनी विकसित केलेली आहे आणि ती आज जगभर ध्यानधारणा बुद्धाच्या नावाने विपश्यना ह्या नावाने ओळखली जाते. त्याचबरोबर नाडी शोधन प्राणायाम हा एक योगाचा प्रकार आहे. आपल्या शरीरातील अशुद्धी दूर करण्यासाठी योगामध्ये नाडी शोधन प्राणायाम करण्यात येतं. प्राणायामाप्रमाणेच यामध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचा असतो. हा योग प्रकार अनुलोम विलोम या नावाने देखील ओळखला जातो. अनुलोम विलोमचे फायदे शरीराला मिळतात. शरीरासाठी अतिशय फायदेशीर असं हे प्राणायाम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याची कला ही विकसित करता येते. म्हणून अनुलोम विलोम हे शरीरासाठी फार फायदेशीर योगाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर भुजंगासन आहे किंवा अर्धचक्रासन आहे किंवा शलभासन आहे. असे अनेक योगाचे प्रकार आपल्याला घरी बसून सकाळी सकाळी करता येतात. आता योग करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात किंवा काही आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर योग हा व्यवस्थित आपल्याला करता येतो. योगाभ्यास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर योग करताना त्याचा फायदा होत असतो. जसं की स्वच्छ आणि आरामदायक योग मॅट चटई टाकून जर योगा केला तर तो उत्तम वातावरण आहे असं म्हणता येते. आणि आरामदायक कपडे ज्यामध्ये तुम्ही व्यवस्थित योगासन करू शकता असे कपडे परिधान केलेले पाहिजे. किंवा एक टावेल तुम्ही नेहमी आपल्यासह ठेवता जेणेकरून घाम आल्यास तुम्ही त्याच वेळी घाम टिपून घेऊ शकता किंवा साफ करू शकता. स्वच्छ पाण्याची एक बाटली बरोबर ठेवली पाहिजे. तसंच काही जणांना योग करताना सुरुवातीला त्रास होतो, मात्र अशा वेळी अशा व्यक्ती बेल्टचा उपयोग करून घेऊ शकतात किंवा एकदा आपल्या प्रशिक्षकाचा सल्ला घ्यायला पाहिजे. योग करत असताना तुम्ही शरीरावर कमीत कमी सैलसर कपडे घाला. त्यामुळे तुम्हाला स्वतःला हलकं वाटेल आणि शरीरामध्ये कोणतंही जडपण आणि ताण तुम्हाला जाणवणार नाही. योगा हा नेहमी एखाद्या तज्ज्ञाच्या देखरेखीखालीच करावा किंवा तुम्हाला याचा पहिला अनुभव असेल तर तुम्ही योग स्वतः करू शकता. किंवा चुकीचं आसन केल्यामुळे किंवा चुकीचा योगा केल्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी अथवा इतर शरीराला इजा होण्याची शक्यता असते. म्हणून योगा नेहमी अशा जागी करा की ज्या ठिकाणी जमीन सपाट असते अथवा बेड सोफ्यावर बसून योगा करणे हे कधीही योग्य असत नाही. आणि योगा केल्यामुळे शरीरामध्ये खूपच उष्णता निर्माण होते. त्यामुळे योगा केल्यावर लगेच अंघोळ करू नये. त्यामुळे तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग केल्यावर 1 तासाने अंघोळ करावी हे नेहमी लक्षात ठेवावे. आणि नियमित स्वरूपात तुम्ही कोणतंही आसन करत असल्यास तुम्हाला शरीरामध्ये कोणताही ताण दबाव निर्माण झाल्याचं जाणवत असेल तर आसन करू नका. तसंच याबाबत तुमच्या प्रशिक्षकाला नक्की सांगा किंवा त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊ शकता. तर अशा प्रकारे योगा केल्यानंतर शरीराला याचे आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात. साधारणतः 20 मिनिटचा योग हा एका दिवसासाठी योग्य असतो आणि सुरुवातीला 20 मिनिटाचाच योग करणे हे तुमच्या शरीरासाठी योग्य ठरते. जर तुम्ही नियमितपणे योगा करत असाल तर 1 तास रोज योगा करू शकता किंवा योगा केल्यानंतर शरीराला अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं योग करायचं आणि सर्व आजार आपल्याला बाजूला ठेवून योगा हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं हा व्यायाम प्रकार आहे. धन्यवाद.